नमस्कार. भगवान श्रीकृष्णाने एक विराट रूप दाखवलं. विराट रूप, असं रूप जे कधी दाखवलंच नव्हतं. खरं तर साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंबच भगवान करत होते. या रूपामध्ये अत्यंत संतप्त होऊन भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला खरं तर त्याला तुझा विनाश जवळ आला आहे याची जाणीव करून दिली होती. सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली होती आणि तरीही दुर्योधन ऐकत नव्हता. आता मी तुम्हाला काय मागितलं होतं हे सांगतो, म्हणजे ते आजच्या काळाशी कसं निगडीत आहे तुमच्या लक्षात येईल. ते खरंच कसं घडलं होतं हे लक्षात येईल. जेव्हा अर्ध राज्य द्यायला तयार नव्हता तेव्हा 5 गावं मागितली होती. 5 गावं भगवान श्रीकृष्णाने. ही 5 गावं कोणती होती ते आधी समजून घेऊया. भगवंतानी मागितलेल्या 5 गावांच्या पैकी एक गाव होतं पाणीप्रस्थ, दुसरं होतं सोनप्रस्थ, तिसरं होतं तिलप्रस्थ, चौथं वृक्षप्रस्थ आणि 5वं इंद्रप्रस्थ. आता या गावांना युधिष्ठिराला दिल्या जावं, फक्त एवढीच गावं नावं घेऊन सांगितली. आता ही सगळीच्या सगळी गावं अस्तित्वात आहेत. आज आहे, थोडंसं नाव बदललंय, फक्त थोडंसं नाव. जे पाणीप्रस्थ म्हणून ओळखलं जातं ते हरियाणातलं पाणीपत आहे. त्या पाणीपताला द्यावं, तो आजूबाजूचा परिसर आहे सगळा, ते पाणीपत द्यावं. ज्याला सोनप्रस्थ म्हटलं जात होतं ते आताचं हरियाणातलं सोनीपत आहे, ते सोनीपत द्यावं अशी मागणी केलेली होती. ज्याला तिलप्रस्थ म्हटलं होतं ते तिलपत आहे. आजही ती गावं इथे अस्तित्वात आहेत. तिलपत आहे, हे तिलपत दिलं जावं अशी मागणी केली होती. वृक्षप्रस्थ नावाचं जे गाव मागितलं होतं ते आता बागपत या नावानं ओळखलं जातं, हरियाणातलं बागपत. आणि इंद्रप्रस्थ नावाचं जे गाव वसवलं गेलं होतं, जे मागितलं होतं खांडववन जाळून, त्या इंद्रप्रस्थाचं आताचं नाव आहे दिल्ली. हे दिल्ली सुद्धा मागितलेलं होतं. म्हणजे हा लढा दिल्लीसाठीचाच बरं का. म्हणजे दिल्ली सोडणार नाही, दिल्ली देणार नाही, हे आज जसं आहे ना तसं होतं. कारण इंद्रप्रस्थ ही युधिष्ठिराची राजधानी होती. ते इंद्रप्रस्थ मिळावं अशी याची इच्छा होती. इंद्रप्रस्थासहित आणखी 4 गावं, अशी एकूण 5 गावं मिळाली तर बरं. तर ही गावं मिळावी अशी कृष्णाची मागणी होती. ही धुडकावली. उलट दुर्योधनाने त्याला अटक करायला सांगितलं आणि त्या अटक करण्याच्या विचारानंतर जे अकराळ विक्राळ रूप भगवंतानी दाखवलेलं आहे, म्हणजे खरं तर डोळ्यातून तोंडातून आग बाहेर पडतेय, प्रचंड संताप आहे, दिव्य तेज दिसतंय, प्रचंड मोठं आकाशाला गवसणी घालणारं ते रूप, आणि सगळ्या दरबारामध्ये प्रचंड तेज भरून गेलेलं आहे. कडाकड कडाकड आवाज आलेले आहेत आणि एक भयान शांतता त्या आवाजानंतर दरबारात भरलेली आहे. भयान शांतता, त्याला पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतो आपण, तशी भयान शांतता पसरली. एक तर ज्यांना हे कळलंय, काही जणांचे डोळे दिपलेत, ते काय दिसतंय तेच कळत नाहीये. ज्यांना हे कळलंय ते धन्य झालेत की ईश्वरानं हे आपल्याला रूप दाखवलंय. त्यातल्या त्यात प्रामाणिक असलेल्या विदुराला हे सगळं बघितता आलंय, ते दिव्य रूप दिसलंय. त्यामुळे विदुर जय 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 म्हणतोय, ते आपण ऐकलं ना. विदुराला मनातून आनंद आहे. तो विस्मय पहिल्यांदा होता, भय पहिल्यांदा होतं, पण ईश्वरी अंश जगाचं कल्याण करणारा दिसल्यावर ज्याच्या मनामध्ये भय निर्माण होणार नाही, उलट त्या रूपाविषयीची आस्था निर्माण होईल असा विदुर. जे खरं तर भीष्मालाही दिसलं होतं. भीष्मही भयचकित झाले होते, बाप रे काय आहे म्हणून. कारण भीष्माला भय वेगळंच. ज्या प्रतिज्ञेकरता ते जगतायत की हस्तिनापूर सुरक्षित राहिलं पाहिजे, त्या हस्तिनापूरच्या सुरक्षिततेवरच स्पष्टचिन्ह लावणारं हे विक्राळ रूप होतं देवाचं. आणि सांगत होते देव, संपून जाईल सगळं, विनाश होईल तुझ्या कुळाचा, संपून जाईल तुझं कुळ. भीष्म जराशे घाबरलेले. त्यांच्या मनामध्ये या माझ्या कुळाचं काय होईल, कारण कुरुवंशाचा शेवटचा माणूस म्हणजे भीष्मच, बाकी सगळे दुसरे असे आलेले आहेत, त्यामुळे ते शेवटचे भीष्मच. त्यांना माझ्या कुळाचं काय होईल, या नाव घेणाऱ्या कुळाचं काय होईल हा प्रश्न आहे. त्यामुळे ते भयचकित आहे. द्रोण, कृपाचार्य यांच्यासाठी तर हे रूप आणि हे सगळं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं होतं. आता या सगळ्या रूपांनी आनंदलेला व्यक्ती म्हणजे विदुर. या विदुराला खूप छान वाटतंय. आणि मी मागच्या एका भागात तुम्हाला म्हटलं होतं बघा, 2 भागापूर्वी, की विदुर आणि धृतराष्ट्र या दोघांनाच आनंद झालाय. आता तुम्ही म्हणाल विदुराचं ठीक आहे, धृतराष्ट्राचं काय?
खरं तर धृतराष्ट्राला भीती वाटायला हवी होती की त्याच्या पोराच्या मरणाचा आणि कुळ संपण्याचा विषय घेऊन भगवान श्रीकृष्णाने ते रूप घेतलेलं होतं. मग धृतराष्ट्राला आनंद कसा वाटेल. झालं असं की दरबारात अगदीच भयावह शांतता पसरलेली आहे. भयावह शांतता पसरलेली. आता हे महाभारतात आहे की नाही याची खात्री मी केलेली नाहीये, पण जी कथा मला समजली आहे, मी वेगवेगळ्या ठिकाणी वाचली आहे, ती मी तुम्हाला सांगतोय. या सगळ्यामध्ये धृतराष्ट्र या भयान शांततेत झालंय काय हे त्याला कळत नाहीये. कारण ना त्या दिव्य प्रभेची जाणीव आहे, ना काय समोर होतं याची जाणीव आहे. आपल्या कार्ट्यानं कृष्णाला अटक करा अशी सूचना दिली आहे हे त्याला माहित होतं, पण त्याला तो नको रे करू असं मूर्खासारखं असं म्हणूही शकत नव्हता. त्यामुळं हताश होऊन आपले हात चोळीत बसण्यापलीकडं धृतराष्ट्राच्या हातामध्ये काहीच नव्हतं. आणि भगवंत आपलं विराट रूप दाखवत असताना बाकी सगळ्यांचं राजा गेला उडत अशी स्थिती होती. म्हणजे आपल्या बाजूला महाराज आहेत, मग ते आपले चक्रवर्ती सम्राट आहेत, त्यांना काय वाटेल, त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे की असला काय भाव नव्हता. देव दिसल्यावर कसला सम्राट, कसला दास, आणि कसलं मोठेपणा आणि कसला छोटेपणा काही शिल्लक राहत नाही. हो, हे स्थिमित होऊन त्या दिव्य प्रभेकडे सगळे बघत होते. दुर्योधनाला सुद्धा मनात भय निर्माण झालं होतं. शकुनीच्या मनात सुद्धा आपला भाचा काय फालतूपणा करतोय असा विचार आला होता. कर्णानं सुद्धा या मित्रांनी असं वागायला नको म्हणून सगळं सोडून देऊन त्या रूपाकडं एकटक बघायचं ठरवलेलं होतं. जो म्हणून आवाज होता तो बंद झाला होता. काही जणांची तोंड वाचलेली आज होती. बंद करण्याचा आवाज सुद्धा होऊ नये अशी स्थिती होती. आणि अशा स्थितीत दरबारातल्या प्रचंड शांततेमध्ये हे काय दिसतंय याची जाणीव न झालेला धृतराष्ट्र सारखं म्हणतोय, अरे काय बघताय तुम्ही, काय दिसतंय तुम्हाला, सांगाल मला काय दिसतंय ते. तुम्हाला असं काय झालंय की सगळे शांत आहेत. काही क्षण प्रचंड शांतता असलेल्या दरबारात आवाज येतो तो धृतराष्ट्राचाच. काय दिसतंय तुम्हाला, काय बघताय, सगळे गप्प का झाले, एकदम शांत का झाले, काय केलं, याच्या मनात दुर्योधनाने काही केलं का असं आहे. आणि तो आर्त हा कृष्णाला मारतोय. कृष्णा, तू तरी सांग काय बघतायत हे सगळी लोक, तू तरी सांग मला काय बघतायत ते सगळी लोक. अरे मला काहीच दिसत नाहीये, मी जन्मांध आहे, मला कसं कळणार काय होतंय ते. आणि त्याची ही आर्त हाक भगवंताच्या पर्यंत पोचते. आणि भगवंत क्षणासाठी विचार करतात, याला कळूच दे लोक काय बघतायत ते. आणि मग भगवंताने धृतराष्ट्राला सांगितलं, तुला दिसेल, काही क्षणापुरतं दिसेल तुला काय लोक बघतायत ते. आणि तेवढाच क्षण धृतराष्ट्राची दृष्टी वापस आली म्हणतात. आणि त्यांनी जे काही भगवंताचं रूप बघितलं ना, म्हणून धृतराष्ट्र नशीबवान म्हणालो मी. काही नसताना बघायला मिळालं आणि एकदा ऐकायला मिळालं. संजय आणि धृतराष्ट्र दोघांना ती गीता सांगितलेली, म्हणून धृतराष्ट्र नशीबवान आहे, प्रचंड नशीबवान आहे. त्यानं हे भगवंताचं रूप बघितलं आणि देवाला म्हणाला, देवा आयुष्यभर आंधळा राहिलो, काही बघता आलं नाही, थोडा काळासाठी डोळे मिळाले आणि काय हे भव्य दिव्य रूप बघतोय, आयुष्य भरून पावलो देवा, आता पुन्हा काही बघायची इच्छा उरली नाही, जसा होतो तसा कर. देव दिसला की पुन्हा काही उरत नाही मनात, काही उरत नाही. धृतराष्ट्राच्या मनात सुद्धा कोणती भावना उरली नव्हती हे लक्षात घ्या. ज्यांना देव बघायचा आहे ना त्यांनी लक्षात ठेवावं, देव पावला की मनात काही उरत नाही. त्यामुळं उगाचच जे संकल्प करतात त्यांना मला सांगायचंय, देव दिसला की देवाला पोराला नोकरीला 5 रुपयाचे पेढे वाटीन, अमक्याला हे कर 10 रुपयाचे पेढे वाटीन असं म्हणायचं काही राहत नसतं. देवा तुला सोन्याचा पाळणा करीन, माझ्या घरी पाळणा हालू दे असं नसतं. देव पावला की पुन्हा काही मागावं हे उरत नाही. आयुष्यात चाललंय तो दिसावा म्हणून, आणि मग काय अजून उरणार आहे तो दिसल्यावर मागण्यासारखं, असं काही उरत नसतं. धृतराष्ट्रानंही सांगितलंय, आता काही बघण्याचीच इच्छा उरली नाही, कारण देवा तू दिसलायस. देवानं सुद्धा तेवढ्या क्षणानंतर धृतराष्ट्राची दृष्टी काढून घेतली आणि सांगितलं, आता तुझ्या कुटुंबाचा नायनाट होणार आहे, असं भयंकर युद्ध होणार आहे आणि ते युद्ध
घडणार आहे असं सांगून भगवान त्या दरबारातून निघून जातात आणि संपूर्ण कुरुकुळ आता आपल्या विनाशाची प्रतीक्षा करत असतं.